Hello and welcome back students to your part 2 of chapter number 4 nutrition in living organisms. आज आपण बघणार आहोत ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन. ओके, लास्ट लेक्चरमध्ये आपण काय काय केलं आहे, आपण पाहिलं आहे न्यूट्रिशन काय आहे, न्यूट्रिएंट्स काय आहे, फूड काय आहे, न्यूट्रिशनची काय गरज आहे, कशा कशा टाईपचे न्यूट्रिएंट्स आहेत, मॅक्रो मायक्रो न्यूट्रिएंट्स है ना, आणि कशी कशी मोड ऑफ न्यूट्रिशन आहेत. तर आज आपण त्याच्यातला फर्स्ट मोड करणार आहोत ज्याचं नाव आहे ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन. आपण काय डेफिनेशन बघितली आहे मुलांना ऑटोट्रॉफिकची? सी, in this type of nutrition, this mode of nutrition, the organism prepares its food by themselves, prepares their food by themselves and nourishes themselves. ओके, काय आहे ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन? ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन एक असा मोड ऑफ न्यूट्रिशन आहे, एक असा टाईप ऑफ न्यूट्रिशन आहे ज्यात ते ऑर्गॅनिझम स्वतःचं फूड जे आहे ते स्वतःच बनवतात. स्वतःचं फूड काय स्वतःच बनवतात. अशा मोड ऑफ न्यूट्रिशनला आपण काय बोलतो? आपण बोलतो ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन किंवा ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन. आणि अशा ऑर्गॅनिझम्सला आपण काय बोलतो? ऑर्गॅनिझम्सला आपण बोलतो ऑटोट्रॉफ्स. ऑटोट्रॉफ, ठीक आहे. त्या ऑर्गॅनिझम्सला आपण काय बोलतो? ऑटोट्रॉफ्स. जे मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये जे ऑर्गॅनिझम स्वतःचं फूड स्वतः बनवतात आणि स्वतःला नरिश करतात त्या फूड सोबत, त्याला आपण बोलतो ऑटोट्रॉफ. आणि त्या मोड ऑफ न्यूट्रिशनला काय बोलतो आपण? त्याला बोलतो आपण ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन. आणि टेल मी, आपल्याला माहिती आहे, आपण केलंय हे. हु आर ऑटोट्रॉफ्स? गिव्ह मी एक्झाम्पल. देर आर ओनली वन काइंड ऑफ ऑटोट्रॉफ्स किंवा एक एक्झाम्पल मेजर आहे. दे आर युअर प्लांट्स. काय आहेत ते? तुमचे प्लांट्स आहेत. या अर्थवरती कोण आहेत ऑटोट्रॉफ्स? या अर्थवरती तुमचे प्लांट्स आहेत, ऑटोट्रॉफ्स आहेत. बाकीचे बॅक्टेरिया वगैरे पण ऑटोट्रॉफ्स आहेत. बट जर आपण मेजरली बघू तर कुणाला ऑटोट्रॉफ्स बोलतात? त्या प्लांट्सला बोलतात. ठीक आहे. प्लांट्स काय करतात? ते त्यांचं फूड स्वतः बनवतात आणि स्वतःही नरिश करतात स्वतःला. आणि आपण ह्युमन्स म्हणा किंवा ॲनिमल्स म्हणा, ते कुणावर डिपेंडेंट आहेत फूडसाठी? आपल्या बॉडीत अशी काही प्रोसेस आहे का की ज्याच्यातून फूड आपोआप बनतंय आणि आपोआप आपण ॲब्झॉर्ब करतोय? नाही, आपल्याला ते खावं लागतंय. आपण व्हेजिटेरियन असू किंवा नॉन व्हेजिटेरियन असू, आपण दुसऱ्यांवरती डिपेंडेंट आहे ना फूडसाठी. व्हेजिटेरियन लोक खाणार काय? प्लांट्स. आणि नॉन व्हेजिटेरियन ॲनिमल्स. सो एनी हाऊ वी आर डिपेंडेंट ऑन अदर्स फॉर फूड. बट तसं प्लांट्सच्या केसमध्ये आहे का? नाही, ते स्वतःचं फूड स्वतः बनवतात. म्हणून ते काय आहेत? ते आहेत ऑटोट्रॉफ्स. आणि त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन काय आहे? ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन. आता तुम्ही म्हणताल कसे बनवतात बरं प्लांट्स त्यांचं जेवण? लेट्स सी कसे बनवतात प्लांट्स त्यांचं जेवण. लेट्स इरेज इट. प्लांट्स जे आहेत ते त्यांचं न्यूट्रिशन किंवा त्यांचं फूड सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये बनवतात. कशाच्या? सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये. आणि कशाच्या हेल्पनी? ते
क्लोरोफिलच्या हेल्पनी किंवा क्लोरोफिलमध्ये ते बनवतात. आता तुम्ही म्हणताल हे कन्फ्युजिंग आहे, बट क्लोरोफिल आपण शिकलोय, सनलाईट आपण शिकलोय. सनलाईटमध्ये बनवतात म्हणजे प्लांट्स डेमध्ये फूड बनवतात की नाईटमध्ये? सनलाईट कधी असते? डेमध्ये असते. सो प्लांट्स प्रिपेअर देअर फूड इन डे. आता काय काय वापरतात प्लांट्स? जस्ट अ मिनिट. लेट्स राईट इट डाऊन. माझ्यासोबत हे नोट्स तुम्ही पण लिहा, तुम्हाला इझी पडेल. प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड in the leaves with the help of chlorophyll and in the presence of sunlight. They utilize carbon dioxide and water to prepare food. काय बघतोय आपण? हे अख्खी प्रोसेस आहे. जर थोडं मी एक्सप्लेन केलं ना, तुम्हाला खूप क्लिअर होऊन जाईल. प्लांट्स प्रिपेअर देअर फूड इन लीव्स. कशात बनतं प्लांट्सचं फूड? त्यांच्या पानांमध्ये, त्यांच्या लीफमध्ये. आणि लीफमध्ये काय असतं मुलांनो? लीफ कशामुळे ग्रीन असतात? लीफ क्लोरोफिलमुळे ग्रीन असतात. लीफ कशामुळे ग्रीन असतात? क्लोरोफिलमुळे. म्हणजे क्लोरोफिल हेल्प करतोय की नाही आपल्याला फूड बनवायला? आपल्याला इन द शॉर्ट, इन द सेन्स तुमच्या प्लांट्सला. आणि इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट. कशाच्या प्रेझेन्समध्ये? तुमच्या सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये. म्हणजे दोन गोष्टी तर कळल्या की प्लांट्सला फूड प्रिपेअर करायला क्लोरोफिलची हेल्प लागणार आहे, जे की आहे तुमचं ग्रीन पिगमेंट, राईट, जे त्या लीव्हला ग्रीन कलर देतं. आणि इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट अँड काय काय वापरतात ते फूड बनवायला? कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. दोनच गोष्टी, तुमचं CO2 आणि तुमचं पाणी. ह्याच्यानी ते काय प्रिपेअर करतात? ह्याच्यानी ते तुमचं फूड प्रिपेअर करतात. ते काय प्रिपेअर करतात? फूड प्रिपेअर करतात. सिम्पल. काय काय लागतं आपल्याला फूड प्रिपेअर करायला? कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. आणि कशात बनवतो आपण? लीफमध्ये, है ना? लीफला किचन ऑफ द प्लांट पण बोलतात की नाही? आणि लीफमध्ये काय असतं ज्याच्यामुळं प्लांट फूड बनवू शकतात? लीफमध्ये असतं क्लोरोफिल. अँड ते कशाच्या प्रेझेन्समध्ये बनवतात? ते सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये बनवतात. कळलं? ह्याच्यानी आपण एक इक्वेशन देतो तुमच्या फोटोसिंथेसिसची. आता तुम्ही म्हणताल फोटोसिंथेसिस काय आहे? ही जी अख्खी प्रोसेस आहे प्लांटची फूड बनवायची, त्याला आपण बोलतो फोटोसिंथेसिस. द प्रोसेस ऑफ मेकिंग फूड इन द प्लांट्स इज कॉल्ड एज योर फोटोसिंथेसिस. हे इरेज करते मी. जर तुम्हाला परत लिहायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ मागं किंवा पॉज करून लिहू शकता. फोटोसिंथेसिस लिहायचं एकदा. The process of preparing food प्लांटच्या फूडला बोलतात ग्लुकोज. द प्रोसेस ऑफ प्रिपेअरिंग फूड बाय द plants using what? Using chlorophyll, नाही,
with the help of chlorophyll. Sorry, plants with the help of chlorophyll and in the presence of sunlight using काय यूज केलंय मेन कार्बन डायऑक्साइड अजून काय and water is called as photosynthesis. फोटोसिंथेसिस काय बोलतात त्या प्रोसेसला फूड मेकिंगच्या फोटोसिंथेसिस. ह्या डेफिनेशन मधून तुम्हाला अख्खं फोटोसिंथेसिस कळेल की काय आहे. काय आहे ती एक प्रोसेस आहे. फोटोसिंथेसिस काय आहे प्रोसेस आहे कशाची ऑफ प्रिपेअरिंग फूड. आणि प्लांटच्या फूडला आपण काय बोलतो प्लांटच्या फूडला आपण ग्लुकोज बोलतो. बाय द प्लांट्स विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल. कशाची हेल्प घेतो आपण फूड बनवताना क्लोरोफिलची हेल्प घेतो. इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट. कशाच्या आवश्यकतेत सनलाइट कशाच्या प्रेझेन्स मध्ये सनलाइटच्या. युजिंग कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. काय यूज करतो कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. ह्या प्रोसेसला काय नाव दिलंय आपण फोटोसिंथेसिस नाव दिलंय. सिंपल द प्रोसेस ऑफ प्रिपेअरिंग फूड. प्लांटच्या फूडचं नाव काय ग्लुकोज बाय द प्लांट्स इन विथ द हेल्प ऑफ chlorophyll and in the presence of sunlight using carbon dioxide and water is called as your photosynthesis. ठीक आहे कळलं काय आहे फोटोसिंथेसिस. प्लांटची फूड प्रिपेअर करायची जी प्रोसेस आहे त्याला आपण बोलतो फोटोसिंथेसिस. आता या फोटोसिंथेसिसची एक इक्वेशन पण आहे जी आपण डेफिनेशन पासून अशी काढूयात. काय दिलंय त्यांनी सगळ्यात पहिलं काय काय लागतं आपल्याला फूड बनवायला प्लांटचं कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर. आणि ते त्याचं बॅलन्स इक्वेशन आहे 6 नंबर हा लक्षात ठेवा. 6CO2 प्लस 6H2O हे काय आहेत तुमचे रॉ प्रोडक्ट्स आहेत. ह्याच्यानीच आपण बनवतो की नाही फूड म्हणजे हे सगळ्यात आधी येणार. ज्याच्यानी फूड बनलं पाहिजे ते सगळ्यात आधी येणार. 6CO2 प्लस 6H2O. एक सेकंड लेट्स चेक की ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे का नाहीतर चुकून नाही रिव्हर्सिबल नाही आहे. ओके अगेन 6 कार्बन डायऑक्साइड प्लस 6 वॉटर घेतो. आणि कशाच्या प्रेझेन्स मध्ये होतं हे सगळं सनलाइट. आणि कोण हेल्प करतंय आपल्याला क्लोरोफिल हेल्प करतंय बरोबर. क्लोरोफिल हेल्प करतंय. इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल आपण बनवतो प्लांटचं फूड ज्याचं आहे C6H12O6 आणि त्याचा बाय प्रोडक्ट उरलेल्या गोष्टी जे आहेत ते आहे 6O2. खूप अवघड इक्वेशन नाहीये. 6 कार्बन डायऑक्साइडचे मॉलिक्युल्स घेतले 6 वॉटरचे मॉलिक्यूल घेतले का तर ह्याच्यानीच तर आपल्या प्लांटचं फूड बनणार आहे. आणि सनलाइटच्या आणि क्लोरोफिलच्या प्रेझेन्समध्ये त्यांना आपण रिॲक्ट करवलं तर आपल्याला भेटतं C6H12O6 ज्याला आपण बोलतो प्लांटचं फूड. व्हॉट इज प्लांट्स फूड इट इज ग्लुकोज. आणि
त्या ग्लुकोज आणि बाकीच्या उरलेल्या गोष्टींनी एक बाय प्रोडक्ट बनतं आपलं ऑक्सिजन. हे काय आहे? हे आहे कार्बन डायऑक्साइड. आणि हे काय आहे? हे आहे वॉटर. सो जेव्हा आपण 6 मॉलिक्यूल कार्बन डायऑक्साइड आणि 6 मॉलिक्यूल वॉटरचे घेतो सनलाईट आणि क्लोरोफिलच्या प्रेझेन्समध्ये, तेव्हा आपल्याला काय भेटतं? प्लांटचं फूड विच इज ग्लुकोज आणि ऑक्सिजन. उरलेल्या गोष्टी जे आहेत ते काय आहे? ते तुमचं ऑक्सिजन आहे. सो दिस इज युअर सिम्पल इक्वेशन. कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर in the presence of sunlight and chlorophyll gives glucose and oxygen. आणि ही आहे तुमच्या फोटोसिंथेसिसची रिॲक्शन किंवा इक्वेशन. इझी कळलं आहे फोटोसिंथेसिस काय आहे मुलांनो? आणि हे फोटोसिंथेसिस सगळ्यांमध्ये घडतं का? नो, इट ओनली अकर्स इन प्लांट्स. फक्त प्लांट्स मध्ये अकर होतं. ओके, सो दिस वॉज युअर फोटोसिंथेसिस. एकदा परत आपण रिवाइज करायचं काय? तुमचे जे लीव्स असतात प्लांट्सचे त्याच्यात छोटे छोटे ओपनिंग्स असतात. त्या ओपनिंग्सला आपण बोलतो स्टोमॅटा. व्हॉट इज द ओपनिंग ऑफ द लीफ कॉल्ड? इट इज कॉल्ड स्टोमॅटा. ते स्टोमॅटा बाहेरून कार्बन डायऑक्साइड घेतं. नेचरमधून काय घेतं? कार्बन डायऑक्साइड घेतं. आणि वॉटर कोण घेतं? वॉटर जे आहे ते प्लांटचे रूट्स घेतात सॉइलमधून. बरोबर, वॉटर आणि कार्बन डायऑक्साइड आलं प्लांटमध्ये. आता सनलाईटची वाट आहे. जशी दिवस उगवतो, जशी सनलाईट येते तसं काय होतं? फोटोसिंथेसिस सुरू होतं. कशामध्ये? लीफमध्ये. लीफमध्येच तर कार्बन डायऑक्साइड आलं ना स्टोमॅटानी. आणि लीफमध्ये काय आहे? लीफमध्ये क्लोरोफिल आहे. हळूहळू वॉटर पण येत आहे आपल्या लीफमध्ये वरती. सो वॉटर अँड कार्बन डायऑक्साइड टुगेदर इन द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल अँड सनलाईट ते काय प्रोड्यूस करतात? ते प्रोड्यूस करतात ग्लुकोज. ते काय प्रोड्यूस करतात? ते प्रोड्यूस ग्लुकोज अँड ऑक्सिजन. इज दॅट क्लिअर? ओके. फोटोसिंथेसिस कळली मुलांना तुम्हाला? एकदा इथे बघून घेऊयात आपण. सी, तुमचं वॉटर आणि मिनरल्स कोण घेत आहे? तुमचे रूट्स. फोटोसिंथेसिससाठी वॉटर गरजेचं आहे ना, ते कुणी आणलं? ते आणलं तुमच्या रूट्सनी. आणि तुमचं कार्बन डायऑक्साइड कुणी आणलं? तुमच्या लीव्सनी आणलं. आणि क्लोरोफिल तर ऑलरेडी आपल्या पानांमध्ये आहे, त्याच्यामुळेच तर पानं ग्रीन आहेत. आणि सनलाईट आपलं सन देतोय. सो हे वॉटर हळूहळू त्या लीफ पर्यंत जातं. ते कार्बन डायऑक्साइड इथं स्टोमॅटा असतात छोटे छोटे, त्यातून आत आलं. आता इथं प्रोसेस सुरू झाली सनलाईट आणि क्लोरोफिलच्या प्रेझेन्समध्ये. आणि काय बनलं आपलं? ग्लुकोज बनलं. ओके, दिस वॉज युअर फोटोसिंथेसिस. नाउ प्लांट्स कन्वर्ट लाईट एनर्जी टू केमिकल एनर्जी. बरोबर आहे ना? प्लांट्सनी काय केलं? सनलाईट, सनची लाईट घेतली म्हणजे कुठली एनर्जी? लाईट एनर्जी. आणि फूडमध्ये काय असतं? केमिकल्स. फूड इज मेड अप ऑफ मॉलिक्युल्स ना, मग ती केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट केली. प्लांट्स कन्वर्ट लाईट एनर्जी टू केमिकल एनर्जी अँड स्टोर इट इन द फॉर्म ऑफ फूड. कशाच्या फॉर्ममध्ये स्टोर करतात? फूडच्या फॉर्ममध्ये. ओके, हे अख्खं त्यांनी फोटोसिंथेसिस एक्सप्लेन केलंय, एकदा वाचून घ्या. आणि अजून एक गोष्ट, असं नाही आहे की दरवेळेस फोटोसिंथेसिस फक्त लीव्स करतात. लक्षात घ्या, जिथे जिथे क्लोरोफिल असतं तिथं तिथं फोटोसिंथेसिस घडतं. सो काही प्लांट्स असतात ज्यांचे स्टेम ग्रीन असतात, त्या ग्रीन स्टेम्समध्ये पण फोटोसिंथेसिस घडतं. ओके, आपले जे छोटे छोटे प्लांट्स असतात तुम्ही बघा, मोठे झाल्यावर त्यांचे जे स्टेम आहेत ते ब्राऊन होतात. बट जसे जसे ते ग्रोईंग फेजमध्ये असतात त्यांचे स्टेम्स कसे असतात? ग्रीन असतात. ते स्टेम्स पण फोटोसिंथेसिस परफॉर्म करतं. ओके, दॅट वॉज युअर फोटोसिंथेसिस. आता ट्रान्सपोर्टिंग सिस्टम
ट्रान्सपोर्ट सिस्टम इन प्लांट्स. ट्रान्सपोर्ट सिस्टम इन प्लांट्स. हे मी तुम्हाला एकदम छान एक्सप्लेन करते. वेट. किंवा आपण इथेच एकदा बघूया, तिथे तुमचा डायग्राम दिलेला आहे. सी, आता आपले जसे बॉडीत ब्लड वेसल्स आहेत जे ब्लड सप्लाय करतं, तसं प्लांटमध्ये असं काही स्पेसिफिक वेगळ्या वेगळ्या गोष्टी नाही आहेत. त्यांना काय एक्सक्रिटरी सिस्टम वेगळं, डायजेस्टिव्ह सिस्टम वेगळं, रेस्पिरेटरी सिस्टम वेगळं, असं काही वेगळं नाही आहे. त्यांच्यात जे आहे ते वेसल्स असतात, किंवा आपले ब्लड वेसल किंवा नसा कसे असतात तसेच त्यांच्यात पण असतात. बट दे आर कॉमन काइंड ऑफ. ठीक आहे, त्यांचे असे सेपरेट सिस्टम्स नाही आहेत. ते जे वेसल्स आहेत ते ट्रान्सपोर्ट करवतात प्लांट्समध्ये. काय करवतात? ट्रान्सपोर्ट करवतात. कशाचा? तुमच्या वॉटरचा, तुमच्या फूडचा, न्यूट्रिएंट्स, मिनरल्स, हे सगळे त्या वेसल्समधून ट्रान्सपोर्ट होतात. कशातून ट्रान्सपोर्ट होतात? वेसल्समधून. आणि देर आर 2 टाइप्स ऑफ वेसल्स. दोन टाईपचे ट्रान्सपोर्टिंग वेसल आहेत. फर्स्ट, त्याचं नाव काय आहे? पहिल्याचं त्याचं नाव आहे झायलम. त्याचं नाव काय आहे? झायलम. फर्स्ट वेसलचं नाव काय आहे? झायलम. हे झायलम काय ट्रान्सपोर्ट करतं? हे झायलम वॉटर ट्रान्सपोर्ट करतं. हे झायलम वॉटर ट्रान्सपोर्ट करतं. काय ट्रान्सपोर्ट होतं आपल्या झायलम मध्ये? तर ते तुमचं वॉटर ट्रान्सपोर्ट होतं. नेक्स्ट, इट इज फ्लोएम. फ्लोएम. फ्लोएम काय ट्रान्सपोर्ट करतं मुलांनो? फूड ट्रान्सपोर्ट करतं. फूड अँड मिनरल्स. हे झाले तुमचे दोन वेसल्स. आपल्या बॉडीमध्ये वेन्स, आर्टरीज जसे असतात तसे प्लांट्सचे पण दोन कंडक्टिंग किंवा ट्रान्सपोर्टिंग वेसल्स आहेत. पहिल्याचं नाव आहे झायलम, XYLEM, जे काय ट्रान्सपोर्ट करतं? तर वॉटर ट्रान्सपोर्ट करतं. आणि फूड कुठून ट्रान्सपोर्ट होतं? तुमच्या फ्लोएम मधून. काय ट्रान्सपोर्ट होतं? फूड ट्रान्सपोर्ट होतं. ओके, हे झाले तुमचे दोन कंडक्टिंग वेसल्स किंवा ट्रान्सपोर्टिंग वेसल्स. आता इथे यांनी एक एक्सपेरिमेंट दिलाय. सी, take a pumpkin stem having 2 to 3 leaves, cut it under water with a sharp blade, take some water in a conical flask and add 7 to 8 drops of ink to it. Put the pumpkin stem vertically in that flask. आता काय सांगितलं ह्यांनी की एका स्टेमला घ्या आणि त्याला कट करा. त्याला कट कशात करायचंय? पाण्याच्या खालीच कट करायचंय. वरती नका करू, पाण्याच्या खाली कट करा. आणि मग त्याला उभं ठेवा. कसल्या पाण्यात? साध्या पाण्यात नाही, इंकवाल्या पाण्यात. एक पाण्याचे एक पाण्याची बाउल घ्या. पहिलं त्याच्यात स्टेम कट करा ज्याला 1-2 लीफ असतील. दुसऱ्या बाउलमध्ये इंक टाका, पाणी टाका, त्याला मिक्स करा. आणि मग हा स्टेम उचला आणि त्या पाण्याच्या इंकवाल्या पाण्याच्या बाउलमध्ये वर्टिकली उभं ठेवा. ठीक आहे, आणि त्याला थोड्या वेळ तसंच राहू द्या. आपण काय बघू शकतो? आपण बघू शकतो की आता इथे डायग्राम तर तसा प्रॉपर नाही आहे, बट जिथे जिथे झायलम वेसल आहेत, जिथे जिथे काय आहे? झायलम वेसल्स आहेत, तो ब्लू कलर झालाय. तो ब्लू कलर झालाय. सी, इथे त्यांनी एक छोटासा डायग्राम दिलाय. आय डोंट नो इट इज रिलेव्हंट का नाही, बट तुमच्या एका अंडरस्टँडिंगसाठी. फॉर एक्झाम्पल, हा स्टेम आपण कशात ठेवला होता? पाण्यात ठेवला होता ज्याच्यात इंक आहे. तर सगळंच ब्लू झालंय का? सी, सगळं ब्लू झालंय का? नाही, फक्त इथले जे पार्ट्स आहेत छोटे छोटे तेच ब्लू झालेत. म्हणजे काय? झायलम ब्लू झालंय तुमचं. आणि झायलम का ब्लू झालं? बिकॉज वॉटर कोण ट्रान्सपोर्ट करतं? फक्त झायलम ट्रान्सपोर्ट करतं.
तुमचं जे फ्लोएम आहे ते वॉटर ट्रान्सपोर्ट नाही करत, म्हणून ते त्याच्या कलरमध्ये आहे. बट जायलम जे आहे ते तुमचं वॉटर ट्रान्सपोर्ट करतं, म्हणून इंक वॉटर जे आहे ते कुठून गेलेलं आहे, ते गेलेलं आहे तुमच्या जायलम मधून. त्याच्यातून आपण सांगू शकतो की जायलम कंडक्ट्स युअर वॉटर, जायलम ट्रान्सपोर्ट्स युअर वॉटर. ठीक आहे. जर फ्लोएमनी पण वॉटर ट्रान्सपोर्ट केलं असतं तर फ्लोएम पण ब्लू झाला असता. फक्त जायलम झालंय म्हणजे वॉटर कोण कंडक्ट करतं, तुमचं जायलम कंडक्ट करतं. आणि फ्लोएम काय कंडक्ट करतं, त्याचं फूड कंडक्ट करतं. ओके. आणि हे जायलम आणि फ्लोएम तुमच्या रूट पासून ते तुमच्या एरियल पार्ट्स, प्लांटच्या बाकीच्या पार्ट्सपर्यंत ते ट्रान्सपोर्ट करतं. जायलम काय करतं, रूट्सपासून वॉटर घेतं, है ना, रूट्सपासून वॉटर घेतं आणि ते तुमच्या लीफला, तुमच्या स्टेमला, सगळ्या प्लांटच्या पार्ट्सला जायलम वॉटर सप्लाय करतं. आणि फ्लोएम काय करतं, तुमच्या लीफपासून फूड घेतं आणि सगळ्या पार्ट्सला, तुमच्या स्टेमला, रूट्सला, लीव्सला फूड प्रोव्हाइड करतं. ओके. दिस वॉज युअर जायलम अँड फ्लोएम. कळलं कसं होतं ट्रान्सपोर्ट प्लांट्समध्ये. वॉटर कुठून ट्रान्सपोर्ट होतं, रूट्समधून. आणि फूड कुठून ट्रान्सपोर्ट होतं, लीव्समधून. ओके. हे झालं तुमचा ट्रान्सपोर्ट. सी, आता तुमचे जे प्लांट्स आहेत ना ते फोटोसिंथेसिसमध्ये काय बनवतात, फोटोसिंथेसिसमध्ये त्यांचं फूड बनवतात, बरोबर. त्या फूडला आपण काय नाव दिलंय, त्या फूडचं नाव काय आहे, इट इज कॉल्ड ग्लुकोज. आता हा ग्लुकोज आहे ना जो, तो प्रोटीन, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स मधल्या कुठल्या क्लासमध्ये येतो, ग्लुकोज येतो कार्बोहायड्रेट. म्हणजे प्लांटनी काय प्रोड्यूस केलंय, ग्लुकोज विच इज अ कार्बोहायड्रेट. व्हॉट हॅज युअर प्लांट प्रोड्यूस्ड, glucose which is a carbohydrate. Plant produces सगळ्यात पहिलं कार्बोहायड्रेट. आणि काय आहे त्या कार्बोहायड्रेटचं नाव, त्याचं नाव आहे ग्लुकोज. प्लांटनी काय प्रोड्यूस केलंय, कार्बोहायड्रेट, त्याचं फूड जे की काय आहे, जे की ग्लुकोज आहे. ओके. आता फक्त तेच नाही प्रोड्यूस करत आपलं प्लांट. आपलं प्लांट जे आहे, सी, कार्बोहायड्रेट जे आहे ते कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून बनतं. काय फॉर्म्युला होता, C6H12O6. C for carbon, H for hydrogen, O for water. Proteins are made up from hydrogen, oxygen and nitrogen. आता प्लांटला प्रोटीन सिंथेसिसची पण गरज आहे. थोड्या थोड्या अमाऊंटमध्ये ते प्रोटीन पण बनवतं. म्हणजे जास्तीत जास्त काय बनवतं, कार्बोहायड्रेट बनवतं. सी, सगळ्यात जास्त काय बनवतं, कार्बोहायड्रेट. आणि थोड्या अमाऊंटमध्ये ते प्रोटीन सुद्धा बनवतं, थोड्या अमाऊंटमध्ये ते प्रोटीन सुद्धा बनवतं. आता कार्बोहायड्रेटला काय काय आहे, सी कार्बन, H हायड्रोजन, O ऑक्सिजन. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. आणि प्रोटीन बनवायला काय काय लागतं मुलांनो, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन and nitrogen also. नायट्रोजन ऑल्सो. ठीक आहे. कार्बोहायड्रेट तर बनवलं, कार्बन डायऑक्साईड भेटलं आपल्याला एअरमधून, वॉटर भेटलं आपल्याला रूट्समधून, खाली सॉइलमधून. सो CHO हे तर भेटलं. आता इथे पण कार्बन तर लागणार आहे, हायड्रोजन पण लागणार आहे आणि ऑक्सिजन पण लागणार आहे. बट ॲडिशनली अजून काय लागतंय,
ॲडिशनली अजून नायट्रोजन लागतंय. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन तर आपण एअर आणि वॉटरपासून घेऊ शकतो. नायट्रोजन कुठून आणणार? तुम्ही म्हणताल हवेत नायट्रोजन पण असतं मॅम, बट जे गेशियस नायट्रोजन आहे ते प्लांट्स घेऊ शकत नाहीत. प्लांट्सला गेशियस नायट्रोजन ॲब्झॉर्ब करता येत नाही. ओके, सो फॉर प्रोटीन त्यांना नायट्रोजनची पण गरज आहे, है ना. म्हणून the plants cannot utilize gaseous nitrogen. It needs to be fixed किंवा converted into compound. डायरेक्ट गॅस किंवा गेशियस नायट्रोजन घेऊ शकत का? नाही. त्या गेशियस नायट्रोजनला फिक्स करायची गरज आहे, त्याला कन्वर्ट करायची गरज आहे. सो फिक्सेशन ऑफ नायट्रोजन अकर्स बाय बायोलॉजिकल आणि ॲटमॉस्फेरिक मेथड. नायट्रोजन जे आहे गेशियस त्याला बायोलॉजिकल आणि ॲटमॉस्फेरिक प्रोसेसनी आपण फिक्स करतो किंवा कन्वर्ट करतो. आता बघूयात कसं होतं हे बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. 2 different type of microorganism can bring about biological nitrogen fixation. 2 असे मायक्रोऑर्गॅनिझम्स आहेत जे प्लांटची हेल्प करू शकतं गेशियस नायट्रोजनला कन्वर्ट करायला. किती आहेत? 2 मायक्रोब्स आहेत. रूट नोड्यूल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स contain the rhizobium microorganism. This microorganism absorb atmospheric nitrogen and convert it into nitrate. आता काय सांगितलंय त्यांनी? हे तुमचं झालं. आपल्या जे एन्व्हायरमेंट आहे त्याच्यात असे 2 मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत जे प्लांटची मदत करू शकतं, त्याच्यातलं पहिलं काय आहे की लेग्युमिनस प्लांट्स म्हणजे काय मुलांनो? तुमचे पल्सेस, डाळ, ठीक आहे. लेग्युमिनस प्लांट म्हणजे आपल्या डाळी, तुरीची डाळ बोला, हरभऱ्याची डाळ बोला. पल्सेसमध्ये काय काय येतं? राजमा येतं, मटकी येतं. हे जे प्लांट्स आहेत ना, ह्या प्लांटच्या, हे झालं तुमचं प्लांट. ओके, ठीक आहे. या प्लांटचे जे रूट्स आहेत ना, काय आहेत हे? रूट्सचे जे नॉड्यूल्स आहेत तिथे एक बॅक्टेरिया असतो किंवा एक मायक्रो ऑर्गॅनिझम असतो. हे तुमचे रूट नॉड्यूल्स आहेत बरं का. तिथे एक मायक्रो ऑर्गॅनिझम असतो ज्याचं नाव आहे रायझोबियम. हे तुमचं प्लांट आहे. कुठलं प्लांट आहे? लेग्युमिनस प्लांट म्हणजे डाळ, मटकी, सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या डाळी, तुमचे राजमा, तुमचे मूग, हे सगळे डाळी डुळी जे येतात ते येतात तुमच्या लेग्युमिनस प्लांटमध्ये. तर ह्या लेग्युमिनस प्लांटचे जे रूट्स आहेत ना मुलांनो, त्या रूटचे जे नोड्यूल्स आहेत त्याच्यावर काय असतं? त्याच्यावर असतो रायझोबियम बॅक्टेरिया. व्हॉट इज द नेम ऑफ युअर बॅक्टेरिया? रायझोबियम. ओके, रूटला असतो. कुठे असतो तो? मातीत रूट नोड्यूल्सला असतो. कुठे असतो तो? रूट नोड्यूल्सला असतो. काय? रायझोबियम बॅक्टेरिया असतो. तो रायझोबियम बॅक्टेरिया काय करतो? हे जे ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे ना, काय घेतो? तो ह्या ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनला घेतो आणि त्याला कन्वर्ट करतो. नायट्रेट म्हणून कंपाऊंड आहे एक, त्याच्यात तो त्याला कन्वर्ट करतो. ठीक आहे. रायझोबियम बॅक्टेरिया जो तुमच्या लेग्युमिनस प्लांटच्या रूटला असतो, तो ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन घेतो. हवेतून, एन्व्हायरमेंट ॲटमॉस्फेअरमधून नायट्रोजन घेतो
आणि त्याला कशात कन्वर्ट करतो, नायट्रेट मध्ये. कशात कन्वर्ट करतो, नायट्रेट मध्ये. आणि हे नायट्रेट कोण वापरतं मग, हे नायट्रेट आपले प्लांट्स वापरतात. कशासाठी, प्रोटीन सिंथेसिससाठी. कळलं कसं रायझोबियम वर्क करतो. प्लांटच्या रूटला काय आहे, रायझोबियम, जो आहे एक मायक्रो ऑर्गॅनिझम. हा मायक्रो ऑर्गॅनिझम काय घेणार, हा घेणार ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन आणि त्याला काय कन्वर्ट करणार, नायट्रेट. हे नायट्रेट कोण यूज करणार, हे नायट्रेट प्लांट यूज करणार. कशासाठी, प्रोटीन सिंथेसिससाठी. कारण प्रोटीनमध्ये काय काय लागतं, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. कळलं कसे हे नायट्रोजन घेतात. या प्रोसेसला बोलतात नायट्रोजन फिक्सेशन. ह्याला बोलतात नायट्रोजन फिक्सेशन. कळलं कसं होतं हे. These microorganisms absorb nitrogen and convert it into nitrate. हे झालं फर्स्ट. आणि अजून एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ज्याचं नाव आहे ॲझेटोबॅक्टर. जे कुठं प्रेझेंट आहेत, ते सॉइलमध्ये. ते पण काय करतात, ॲटमॉस्फिअरचं नायट्रोजन घेतात आणि त्याला नायट्रेटमध्ये कन्वर्ट करतात. आता जे रायझोबियम आहे ते रूटला होतं ना, पण हा जो ॲझेटोबॅक्टर आहे असं स्पेसिफिकली रूटला नाही आहे. तो असाच सॉइलमध्ये आहे. तो पण नायट्रोजन घेतो, नायट्रेटमध्ये कन्वर्ट करून प्लांटला देतो. कुठले दोन बॅक्टेरिया आहेत मुलांनो, रायझोबियम आणि ॲझेटोबॅक्टर. लिहून घ्या हे नावं, येतील एक्झाम मध्ये. नायट्रोजन फिक्सेशन मायक्रो ऑर्गॅनिझम. कुठले कुठले आहेत, रायझोबियम. आर फॉर रूट लक्षात ठेवा. म्हणजे रायझोबियम कुठे असतो, रूट मध्ये. आर फॉर रूट, आर फॉर रायझोबियम, आर फॉर रूट. आणि ॲझेटोबॅक्टर. ॲझेटोबॅक्टर हा ई आहे, सॉरी. ॲझेटोबॅक्टर हा कुठे असतो, ॲझेटोबॅक्टर तो असतो सॉइल मध्ये. दोन्ही काय घेतात, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन घेतात ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन हे दोन्ही घेतात आणि त्याला कशात कन्वर्ट करतात, त्याला कन्वर्ट करतात हे नायट्रेट मध्ये. ओके. रायझोबियम रूटला असतो लेग्युमिनस प्लांट्सच्या. ॲझेटोबॅक्टर सॉइलमध्ये असतो. ते घेतात ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आणि कशात कन्वर्ट करतात, नायट्रेटमध्ये. आणि हे नायट्रेट मग कोण वापरतं, हे नायट्रेट आपले प्लांट्स वापरतात. हे नायट्रेट आपले प्लांट्स वापरतात. कळलं नायट्रोजन फिक्सेशन. दॅट इज व्हेरी सिम्पल, खूप अवघड नाही आहे ह्याच्यात काय. ओके, दॅट्स इट. हे झालं तुमचा बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. आता आपण एक लास्ट टॉपिक करतोय फॉर ऑटोट्रॉफिक किंवा इन जनरल सिम्बायोटिक न्यूट्रिशन. सिम्बायोटिक म्हणजे काय माहिती आहे, सिम्बायोटिक न्यूट्रिशन. सिम्बायोसिसचा मीनिंग आहे म्युच्युअल बेनिफिट. म्युच्युअल बेनिफिट हा जो शब्द आहे सिम्बायोसिस, त्याचा काय अर्थ आहे, त्याचा अर्थ आहे म्युच्युअल बेनिफिट. सिम्बायोसिसचा मीनिंग आहे म्युच्युअल बेनिफिट.
आणि सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणजे काय? सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणजे असा मोड ऑफ न्यूट्रिशन ज्याच्यात 2 किंवा 2 पेक्षा जास्त ऑर्गॅनिझम एकामेकांकडून काहीतरी फायदा घेत आहेत. ते काय करतायत? ते एकामेकांकडून फायदा घेत आहेत. अशा मोड ऑफ न्यूट्रिशनला आपण बोलतो सिम्बायोटिक न्यूट्रिशन. In symbiotic nutrition, two or more organisms get benefit, mutual benefit, get mutual benefit from each other, from each other. सिम्बायोसिस म्हणजे काय? म्युच्युअल बेनिफिट. फक्त मला एकटीला बेनिफिट होतोय का? नाही, दोघांना मिळून बेनिफिट होतोय. ठीक आहे. तसंच सिम्बायोटिक न्यूट्रिशनमध्ये काय होणार आहे? या मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये 2 किंवा जास्त ऑर्गॅनिझम एकामेकांकडून फायदा घेणार आहेत, एकामेकांकडून म्युच्युअल बेनिफिट घेणार आहे. त्या एकाच ऑर्गॅनिझमला भेटणार आहे का? नो, दोघांना भेटणार आहे. ठीक आहे. See, in some cases, 2 or more than 2 different types of plant live together to fulfill their needs of nutrition. कशासाठी सोबत राहतात? एकतर न्यूट्रिशन, एकतर प्रोटेक्शन किंवा सपोर्ट. कशासाठी? न्यूट्रिशन, प्रोटेक्शन, सपोर्ट ह्याच्यासाठी ते एकामेकांसोबत राहतात. हे त्यांचे फायदे आहेत. काय काय फायदे आहेत? न्यूट्रिशन, प्रोटेक्शन, सपोर्ट. हे एकामेकांची हेल्प घेतात. This type of nutrition is called symbiotic nutrition. ही डेफिनेशन करताल. ठीक आहे. Some fungi grow around the roots of other plants. काय करतात? फंगस किंवा फंगाय, तुमचे मशरूम्स, हे फंगाय जो क्लास आहे तो प्लांटच्या जवळपास, रूट्सच्या प्लांटच्या जवळ राहतो. These plants supply nutrients to fungi and fungi supply minerals and water to the plant. प्लांट आहे, प्लांटचे रूट्स आहेत, त्या रूट्सला कोण जाऊन जकडतं किंवा कोण जाऊन त्यांच्यासोबत राहतं? फंगाय. आणि हे फंगाय काय घेतात? त्या प्लांटकडून न्यूट्रिएंट्स घेतात. प्लांट ऑटोट्रॉफिक आहे. फंगाय आहे का? नाही. फंगायकडे क्लोरोफिल आहे का? नाही. सो फंगाय काय घेणार आहे? न्यूट्रिएंट्स घेणार आहे. आणि इन रिटर्न काय देणार आहेत ते? त्यांना मिनरल्स आणि वॉटर. ठीक आहे. ह्याला काय बोललो आपण? सिम्बायोटिक न्यूट्रिशन. फंगाय काय देते? पाणी, मिनरल्स. झाड काय देतंय? न्यूट्रिएंट्स. दोघांचा फायदा झाला की नाही? सम फंगाय अँड ॲल्गी लिव्ह टुगेदर. फंगस आणि ॲल्गे पण सोबत राहतात. द फंगाय प्रोव्हाइड्स वॉटर, मिनरल्स अँड शेल्टर टू ॲल्गे. इन रिटर्न द ॲल्गे प्रोव्हाइड फूड. दिस इज कॉल्ड लायकन. हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. लायकन, LICHEN. ह्याच्यात काय होतं? फंगाय आणि ॲल्गे, फंगस आणि शेवाळ हे एक सोबत राहतात है ना. बुरशी आणि शेवाळ एक सोबत राहतात. फंगस काय देतं? वॉटर अँड मिनरल्स. ॲल्गे काय देतं? न्यूट्रिएंट्स. आणि टुगेदर दे फॉर्म लायकन. त्यांचं कंबाईंड जे आहे त्याला काय बोलतात? लायकन. हे होतं तुमचं सिम्बायोटिक न्यूट्रिशन. ओके. आय होप ऑटोट्रॉफिक काय आहे काय नाही हे सगळे कन्सेप्ट जे आज आपण केलेत ते तुम्हाला कळलं आहे. गो थ्रू युअर बुक, गो थ्रू दिस व्हिडिओ. ऑल्सो जे नोट्स मी दिलेले आहेत त्याच्याकडे पण तुम्ही थोडं लक्ष द्या. तुम्हाला काढू वाटले तर ते नोट्स काढा अँड देन हा टॉपिक तुमचा क्लिअर आहे. मीट यू इन द नेक्स्ट सेशन, व्हिडिओ नंबर 3. थँक्यू.